सुनेत्रा काकींविरोधात बोलणार नाही, पण अजितदादांविरोधात बोलत राहीन, रोहित पवारांनी शड्डू ठोकला. बारामती म्हटलं की पवार आणि पवार म्हटलं की बारामती हे समीकरण महाराष्ट्राच्या राजकारणात रुजलेलं आहे. पण आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवार यांनी शरद पवारांपासून दूर जायचा निर्णय घेतला आहे. महायुतीत दाखल झाल्यानंतर अजित पवारांनी बारामती मतदारसंघावर दावा ठोकला आहे. नुकत्याच बारामतीमधील सभेत अजित पवार यांनी मी दिलेला उमेदवार निवडून द्या अशी भावनिक साथ घातली. त्यामुळे बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार उमेदवार देणार यावर शिक्कामोर्तब झालं. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार मैदानात उतरणार असल्याचा अंदाज वर्तवला जातोय. नणंद भाऊजाई असा सामना बारामतीमध्ये रंगण्याची शक्यता आहे. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यातील लढतीबाबत रोहित पवार यांना विचारण्यात आलं. सुनेत्रा काकींविरोधात मी बोलणार नाही, पण अजितदादांविरोधात बोलत राहीन असं त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. आंबेगावमध्ये शरद पवार कार्यकर्त्यांना ते संबोधित करणार आहेत. त्या सभेला रोहित पवारही उपस्थित राहणार आहेत. त्याआधी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं. त्याशिवाय बारामतीमध्ये काकीविरुद्ध हत्याची लढत झाली तर सुनेत्रा काकींविरोधात मी बोलणार नाही असंही सांगितलं. रोहित पवार म्हणाले की बारामती लोकसभेत सुनेत्रा काकींविरुद्ध अशी लढत झालीच तर आम्ही सुनेत्रा काकींविरोधात बोलणार नाही, कारण त्या आतापर्यंत राजकारणात नव्हत्या. त्यांनी केवळ समाजसेवा केली. त्यामुळे बारामतीत खरी लढत ही सुप्रियाताई विरुद्ध अजितदादा अशी होणार आहे. म्हणून अजितदादांविरोधात बोलू असं रोहित पवार म्हणाले. तर तुमची पण थोडी अडचण त्या ठिकाणी होऊ शकते. मी एवढंच सांगेल, अजूनपर्यंत राष्ट्रवादी अजितदादा पक्षाकडनं त्यांचा अधिकृत उमेदवार हा फायनल झाला असावा, पण डिक्लेअर नाही झाला. जेव्हा डिक्लेअर होईल तर या बाबतीत मी जास्त योग्य असं तिथं भाष्य करेन. अशी लढत झाली तर खरंच अडचण होईल तुमची, वैयक्तिक तुमची अडचण होईल तिथं, म्हणजे प्रचार करताना त्या ठिकाणी सगळ्यांसमोर. राजकारण आणि व्यक्तिगत जीवन हे वेगळं असतं. राजकारण हे सामान्य लोकांसाठी असतं, व्यक्तिगत जीवन हे आपलं असतं. त्यामुळे राजकारणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर लोकांची भूमिका घ्यावी लागेल. आता जर अजितदादांच्या बाबतीत आम्ही बोलत असू, आम्ही कदाचित सुनेत्रा वहिनींच्या बाबतीत बोलणार नाही, कारण ते राजकारणात कधीच नव्हते. समाजकारणामध्ये सुद्धा मध्ये आधी ते काही एन्व्हायरमेंटचं काहीतरी करत होत्या. पण शेवटी लढत ही सुप्रियाताई विरुद्ध अजितदादाच तिथं होणार आहे आणि दादांची भूमिका ही लोकांना आवडलेली नाही. त्यामुळे ही लढत त्या दोघांमध्ये होईल. लोकच ठरवणार आहे की मलादे गँगचं मलिदा गँगचं ऐकायचं, दादांचं ऐकायचं, सत्तेचं ऐकायचं, पैशाचं ऐकायचं का विचाराचं ऐकायचं. योग्य असा निर्णय सामान्य लोक घेतील असा विश्वास आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बारामती.